हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का थंडीत आपल्या पायांना भेगा पडतात तर त्या अगदी 3 ते 4 दिवसात आपण गायब करायच्या आहेत. तर घरच्या घरी ही रेमेडी आपण करायची आहे. थंडीच्या दिवसात आपले पाय खूप कोरडे झालेले असतात. त्याचे जी वरची स्किन असते तर ती निघालेली असते. असं खूप रफ झालेले असतात पाय, खरखरीतपणा आलेला असतो त्यांना. तर आपण नेहमी काय करायचं, मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवायचे. अगदी 10 मिनटं तरी तुम्ही बुडवून ठेवा. अगदी रोज नाही बुडवले तरी एक दिवस ॲड करून तुम्ही असं करत जा. आणि पाण्यात पाय बुडवल्यावर थोडासा असा त्याचा व्यायाम करायचा, बोटांचा व्यायाम करायचा. म्हणजे ना रक्ताभिसरण चांगलं सुरळीत चालू राहतं पायांचं. आणि पायांचं तेच आहे, रक्ताभिसरण नीट असेल सुरळीत तर पाय दुखत नाहीत. शिवाय अगदी तजेलदार राहतात आणि आपल्या पूर्ण शरीराचाच थकवा जातो. तर नेहमी पाय ना पाण्यात बुडवून ठेवायचे. अगदी तुम्ही एरवी पण, थंडीशिवाय एरवी पण आठवड्यातून 2 वेळा हा उपाय नक्की करत जा. आता पाय असे स्वच्छ करून घ्या, पुसून घ्यायचे. काहींच्या पायांना खूप भेगा असतात, त्याच्यात माती अडकलेली असते. मग सॉफ्ट ब्रशने पण तुम्ही आधी बुडवून थोडंसं शॅम्पू वगैरे घेऊन क्लीन करू शकतात. आणि अगदी पाय क्लीन ठेवायचे आहेत. कुठलंही आपण औषध लावण्याच्या आधी पाय क्लीन करायचे. पहा माझे पाय असे थोडेसे आता सुरुवातच झालेली. अगदी 4-5 दिवसापूर्वी खूप होते फुटलेले पाय, भेगा पडलेल्या जाणवत होत्या. पण 3-4 दिवसातच मी रेमेडी केली तर चांगले झाले. पहा मी ते सॉफ्ट ह्याने पण क्लीन केलेले होते पाय आणि आता कोरडे करून घेतलेले आहेत. तर दोन्ही पायांना थोडंसं झालेलं होतं माझ्या. खूप असं नाही, पण भेगांना सुरुवात झालेली होती. तर आता आपण त्याच्यावर होम रेमेडी करायची आहे. तर त्याच्या आधी आपण पायांना पुसल्यानंतर कुठल्याही तेलाने तुम्ही मॉलिश करू शकतात. पण खोबरेल तेल बेस्ट, आपल्या सर्वांच्या घरी पॅराशूटचं असतंच. तर ते घ्या किंवा कोकोनट व्हर्जिन ऑइल घेऊ शकता तुम्ही. आणि या प्रकारे आपल्याला मॉलिश करायचं आहे. अगदी याने ना खूप पायांचा थकवा जातो आणि पाय अगदी सॉफ्ट होऊन जातात. म्हणजे भेगा पण अगदी कमी होतात याच्यामुळे. पण ज्या थंडीतल्या भेगा असतात त्या पूर्णपणे याने क्युअर होत नाही. तर बोटांना नीट मसाज करायचा आणि जे सांधे आहेत पायांचे तर त्यांना नीट मसाज करायचा. तर अशा प्रकारे मसाज झाल्यानंतर आता आपण एक फूट क्रीम टाईप बनवायचं आहे. तर इथे आहे हे कोकम बटर किंवा कोकम ऑइल म्हणू शकता तुम्ही. तर हे पहा, हे असंच असतं, रॉ फॉर्ममध्ये आहे. तर मी इथून आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातून हे आणलेलं आहे. तर मला हे 50 रुपयात मिळालेलं आहे. तर जवळजवळ 100 ग्रॅम असेल हे. तर आता हे अर्धं मी घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 50 ग्रॅम. तर ते असं बारीक करून घेऊया कुठल्या तरी चाकूने किंवा सुरीने असं आपण हे करून घेऊया. म्हणजे आपल्याला याचं क्रीम बनवायला सोपं जाईल. तर अगदी घरातले इन्ग्रेडियंट्सच आहेत, घरातलेच पदार्थ आहेत आपण हे करायचं. तर कोकम ऑइल आहे ना, असं पण त्याच्यात नॅचरल हिलिंग पॉवर असते. जखम बरी करण्याचा गुणधर्म असतो त्याच्यात. तर त्याच्याबरोबर आपण इथे घेत आहोत राईचे तेल, म्हणजे मोहरीचे तेल. तर ते पण आपण थोडं कमी प्रमाणात करायचं. एक 3 ते 4 चमचे, म्हणजे अर्धी वाटी जर कोकम बटर असेल तर त्याच्यात 3 ते 4 चमचे तुम्ही हे मोहरीचं तेल घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यात परत खोबरेल तेल थोडंसं मिक्स करायचं आहे. तर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. हे खूप असं पातळ होऊन नाही द्यायचं, हे मिश्रण थोडंसं थिकच बनवायचं आहे, कारण आपल्याला क्रीमी टेक्स्चर हवं आहे. तर आता पहा, मी 1 चमचा त्याच्यात खोबरेल तेलसुद्धा घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतलं ना त्याला एक हलकेपणा येतो. म्हणजे जसं आपण तूप वगैरे कसं फेटून घेतो काही पदार्थांना आणि ते हलकं होतं मऊ, तसं त्या टाईप करायचं आहे का क्रीमी वाटायला पाहिजे आपल्याला. तर तुम्ही चमच्याने फेटा किंवा मग एखाद्या डिशमध्ये घेऊन हाताने पण फेटू शकता. तर मी चमच्यानेच फेटलेलं आहे. अगदी तुम्हाला किती स्मूथ हवं तेवढं तुम्ही घेऊ शकतात, म्हणजे आपल्याला सहज पायावर ते अप्लाय करता येईल. तर अशा प्रकारे मी चांगलं ते फेटून घेतलेलं आहे. जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. तर झालेलं आहे, याच्यापेक्षा पण घेऊ शकतात, पण चांगलं झालेलं आहे. तर आता तुम्ही हे ना जास्तीचं बनवून ठेवा. अगदी महिन्याभराचं बनवून ठेवलं तरी चालेल. रोज अगदी थोडं थोडं आपल्याला लागतं. तर मी एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये भरून ठेवते. तुम्ही कुठल्याही ठेवा, काचेच्या, प्लॅस्टिकच्या, चालेल. चांगलं महिनाभराचं आपण बनवलं
का आपल्याला सारखं बनवायला नको. तर आता हे आपण वापरायचं आहे. तर ते कधी वापरायचं, कसं वापरायचं ते पुढे बघूया आता आपण. तर गरम पाण्यात पाय बुडवलेले मी दाखवले, तर ते बहुतेक तुम्ही रात्रीच्या वेळेसच करा. रात्रीच्या वेळेस पायांना भरपूर आराम पण मिळतो आणि हे क्रीम पण त्याच्यात चांगलं ॲब्झॉर्ब होऊन जातं. तर आता रात्रीच्या वेळेस मी पाय वगैरे धुवून हे केलेलं आहे, मसाज केलेला आहे पायांना आणि रात्रीचं हे असं ॲप्लाय करायचं. आता तुम्ही रोज मसाज नाही केला, तुम्हाला वेळ नसेल तर चालेल, पण पाय स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या मात्र आणि त्याच्यानंतर मग हे क्रीम आहे कोकमचं ते अप्लाय करा. तर कोकममध्ये ना या बटरमध्ये नॅचरल जखम बरी करण्याचा गुणधर्म असतो. त्याच्यामुळे ना अगदी लवकर आपल्याला ज्या भेगा पडलेल्या आहेत पायाच्या त्या अगदी लवकर बऱ्या होतात आणि पाय पण सॉफ्ट होतात. तर अशा प्रकारे थोडंसं मसाज केला हे लावून तरी चालेल किंवा मग जिथे जास्त क्रॅक झालेले आहेत टाचा तर तिकडे तुम्ही लावा. पहा, माझ्या अगदी पायांना सुरुवातच झालेली भेगांची, तेवढ्यात मी हा उपाय सुरू केलेला आहे. तर तिथे तुम्ही जास्त चोळा जिथे भेगा आहेत तिकडे. तर टाचा आणि माझ्या अंगठ्याला नेहमी असं खरखरीत होऊन जातं, तर मी पायांच्या टाचांना आणि अंगठ्याला दोन्ही ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणीसुद्धा तुम्ही वरच्या भागाला लावू शकतात आणि हातांनासुद्धा लावू शकतात. आता हे लावल्यानंतर सॉक्स घालायचेत आपण रात्री झोपताना. अगदी तुम्ही दिवसभर आता थंडीच्या दिवसात सॉक्स घालून राहिलात तरी चालेल, कारण जर हा पायांना त्रास असेल तर नेहमी दिवसभर घालायला पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी आता सकाळी पहा माझे बरेचसे पाय असे छान झालेले. तर रोज हा उपाय केला तर तुमचे अगदी 3 ते 4 दिवसात पाय बरे होऊन जाणार आहेत. तर हे तुम्ही जे मी दाखवलं क्रीम कोकमपासून बनवलेलं, तर ते तुम्ही बनवून ठेवा. अगदी सोपं आहे, गरम करायची काही गरज नाही, कारण त्याचे जे नॅचरल गुणधर्म आहेत ते तसेच टिकून राहतात. त्याच्यामुळे हीट करायचं नाही, गरम करायचं नाही. तर अशा प्रकारे पहा माझे पाय बरेचसे मऊ झालेले आहेत आणि रोज मी थंडीच्या दिवसात हा उपाय करते. तर माझी आई पण सेम हा उपाय करायची. तर तिचं ना म्हणजे दरवर्षी तिचे पाय फुटायचे. त्याच्यामुळे मला हे कोकम बटरचं पहिल्यापासून उपाय माहिती होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरोखर उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.